तर काय चमत्कार होणार आहे का? तुम्ही महापूजा ठेवली 3 महिन्यानंतर काय गेलेलं पीक उभं राहणार आहे? म्हणजे एवढा बनवाबनवी मुख्यमंत्री तर मी आयुष्यात पाहिला नाही. एवढा बनावट आहे का झेरॉक्स तरी बरी निघते, याची झेरॉक्सच निघत नाही. खरं तर तो अपमानच आहे. एका इकडे 2019मध्ये NDRFचा जो शासन निर्णय होता तर त्यामध्ये हेक्टरी 6,800 रुपये होते, पलत्याच्या शेतकऱ्याला 8,000 रुपये होते. आणि असं असताना 19 नंतर 21मध्ये तुम्ही 13,000 रुपये दिले आणि 25मध्ये तुम्ही कमी करताय. 19मध्ये जेवढे पैसे दिले तेवढे जर तुम्ही 25मध्ये देत असाल आणि मधातल्या काळात सांगली साताऱ्याला तुम्ही 13,000 रुपये देत असाल तर याचं लॉजिक सरकारनं सांगितलं पाहिजे ना. का काय असं कारण आहे का आम्ही हे पैसे कमी देतो आहे? काय महागाई कमी झाली, पगार कमी झाले, आमदाराचे मानधनं कमी झाले, बजेट कमी झालं? तुमचं कारण सांगायला तयार नाही सरकार. का मागच्या 5 वर्षापेक्षा यावर्षी पैसे कमी का? वाढायला पाहिजे ना. महागाई वाढली, बियाणं वाढलं, खतं वाढले, खर्च वाढला, पण अनुदान मात्र कमी देतं आणि त्याच्यामुळे त्याचा निषेधच केला पाहिजे. आम्ही शेतकरी म्हणून ज्या दिवशी जगता येईल. काय झालं, हे काही जरी असलं तरी महापार्टीचं सरकार आहे म्हणून बोंबलू नको. ही जी भावना शेतकऱ्याच्या पोरेमध्ये आली तिथं तो शेतकरी मेला आहे. कारण ते म्हणतं ना, बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहिला पाहिजे आणि पार्टीचा जय जयकार केला पाहिजे. ही मानसिकता गावागावात आहे आणि ही तरुण कार्यकर्त्यामधली असलेली मानसिकता. त्याचं कारण आहे का शेतकऱ्याला तो काही पेटून उठत नाही, तो काही संताप व्यक्त करत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा अन्याय सातत्यानं चालू असतं. मुख्यमंत्री काय चमत्कार होणार आहे का? तुम्ही महापूजा ठेवली 3 महिन्यानंतर काय गेलेलं पीक उभं राहणार आहे? म्हणजे एवढा बनवाबनवी मुख्यमंत्री तर मी आयुष्यात पाहिला नाही. एवढा बनावट आहे का झेरॉक्स तरी बरी निघते, याची झेरॉक्सच निघत नाही.